आपलं नाव? रामराव भगीरथ चौधरी, गाव? लोकरवाडी. यावर्षी किती पीक घेतले? 7 क्रॉप. 7 क्रॉप. लागवड किती एकर आहे? 3.5 एकर. 3.5 एकर. 7 क्रॉपमध्ये प्रत्येक पिकाला किती उत्पन्न आले? पहिल्या 3 बॅच झाल्या त्या आणि म्हणजे टोटल सांगू का 1,35,000 हायेस्ट बॅच गेली आणि कमीत कमी 42,000. बरं. याच्या अगोदर कोणते पिके घेत होते? ऊस. दुसरे? कापूस वगैरे. मग कापूस ऊसला म्हणजे कापूस ऊसपेक्षा उत्पन्न जास्त याचं कसं वाटतं तुम्हाला? जास्त वाटतं. प्रत्येक महिन्याला महिन्याला पेमेंट मिळतंय आणि सुट्ट्या पण मिळतात. नोकरदारासारख्या जसं तुम्हाला सुट्टी पाहिजे, कारण ज्यावेळेस 4 मोल्ट बसतात, आपल्या पैसे 2 बसतात, त्यावेळेस पहिला 24 तासाचा आणि दुसरा 36 तासाचा, ते 3 दिवस म्हणजे सुट्टी मिळते आणि टोटल 22 दिवसामध्ये पोस्ट तयार होते. हे अंडीपुंज घेता का चॉकी घेता? चॉकी घेते गेल्या वर्षीपासून. चॉकी कोणाकोण आणलेली आहे? तर ही डाबी माऊली म्हणजे. चॉकी घेतल्यानंतर चॉकीचे 11 दिवस तिथे जातात. चॉकी आणल्यानंतर तुम्हाला इथं किती दिवसाचं संगोपन करून तुमच्या हातामध्ये पडतात पैसे? 22 दिवसांनी. म्हणजे ॲक्च्युअल 20-22 दिवसाच मेहनतीचे हे पैसे आहेत. हो. आणि किती जण याच्यामध्ये 6 जण. तुम्ही स्वतः घरचे मंडळी, तुम्ही मुलगा वडील आणि बाहेरचे 2 लेबर. बाहेरचे म्हणजे घरच्या सगळ्या लोकांना म्हणजे तुमच्या शेतात आपलाच रोजगार भेटायला आहे. हो. रेशीमच्या बाहेरचे फक्त 2 जण घेतात. हो. मजुरी फक्त दोघाला जाती, बाकी तुमचेच घरचे सगळे काम करतात. आता ही बॅच मध्ये किती अंडीपुंज घेतले? ह्याच्यामध्ये 100 अंडीपुंज. आता ही सगळी 100 अंडीपुंज जाळ आहे. हा. आणि आता किती दिवस आता हे? आता हे आज 4था मोल्ट पास होऊन 4था दिवस. अजून 3 दिवसाला येते समजा. हो. कोशार वगैरे. आता या 100 अंडीपुंजापासून अपेक्षित उत्पन्न किती आहे तुमचं? कमीत कमी पैकीचे पैकी म्हणजे 1 क्विंटल तर व्हायला. 1 क्विंटल म्हणजे 100ला 100 किलो कोशवाला पाहिजे. आता सध्या भाव 500 रुपये. 500 रुपये. म्हणजे तुमचं उन्हाळ्यामध्ये एवढं टेम्परेचर असून सुद्धा बाकी सगळीकडं कीटक संगोपन बंद असतात. तुम्ही कीटक संगोपन घेता वगैरे, तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय याची सुख? आता बाहेरचं तापमान जर पाहिलं आपण तर 42, 43, 45 डिग्रीपर्यंत तापमान आहे बरं. तर हे तापमान आणि आर्द्रता मेंटेन करण्यासाठी, राखण्यासाठी तर तुम्ही काय उपाययोजना केल्या? आता मी हे बारदाना कलतानी पोते, ते 15 रुपयाला 1 पोतं बाहेर मार्केटला मिळालेले, ते आणून उकळतो, खुल्लक करायचं, ते पूर्ण शिवून त्याच्यावर पाणी ड्रीप सोडलेले. आता यावर्षी पाणी नसल्यामुळे ते पाणी नाहीये सोडलं, पण आणि सतत एक 10-15 मिनिटाला किंवा 2 तासांनी पोते ओले करतो आणि आत पण जमिनीवर फरशीवर खाली पाणी सोडतो. त्याच्यामुळे आर्द्रता थोडी कमी होते, पण वातावरण मेंटेन. म्हणजे आता कसं म्हणतात काय, उन्हाळ्याचं जिकिरीचं तेच आहे की आपल्याला बाहेरचं तापमान 45, इथं आपल्याला तापमान 26-27 म्हणजे 30 प्लस मायनस 30-31 मध्ये आपल्याला ठेवणं भाग आहे. तर तुम्ही मेंटेन केलेलं आहे तापमान वगैरे. फक्त आता कसं म्हणतात 45% ह्युमिडिटी आहे, ही थोडी आपल्याला 60 ते 65 मध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे. तरी पण बाहेरचं आणि इथलं तापमानामध्येच तुम्ही जवळपास 15 डिग्रीचा चांगला केला, म्हणजे फरक केलाय. त्याच्यामुळं आळ्याची पण वाढ चांगली आहे वरील. काय आता ह्युमिडिटी थोडी कमी आहे, ही जर तुम्ही कूलर लावून किंवा वर फॉगर लावून ड्रीप लावून अजून जर मेंटेन केलं तर हे 100% तुम्हाला याचं ॲव्हरेज 90 किलोपर्यंत, 90च्या वर यायला पाहिजे. 90 तर मला प्रत्येक क्रॉपला निघते. वा छान. 2 वेळेस फक्त कमी निघालेले. 42,000 रुपयाची बॅच म्हणलं, ती फक्त कमी अंडीपुंज पण 150 होते आणि ते वेळेसच रेशीम शेतकऱ्या म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्याच्या, नवीन शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ? म्हणजे रेशीम उद्योग परवडणार आहे का खूप परवडणार आहे? किती एकरी किती उत्पादन आपल्याला इतर शेतीच्या पिकापेक्षा याच्यामध्ये मेहनत कमी
कारण सुरुवातीला आम्ही 6 जण जरी काम करत असलो तरी सुरुवातीला 8 दिवस 2 जणच काम करतो. 2 जण म्हणजे पाला कमी लागते. हा, पाला कमी आळ्या लागतो. छोट्या असतात. हा, आणि याच्यानंतर कसं आहे, ज्या वेळेस प्रौढ अवस्थेत येतात, चौथा मोल्ड पास होऊन दुसरा तिसरा दिवस लागेल, तिथून पुढं मग मजूर जास्त लागतात आणि मजूर जास्त लागल्यापासून पुढं मग आम्ही 4 दिवस सगळे जण काम करतो. बरं, आता उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे पाणी नाही वगैरे, तर उन्हाळ्यामध्ये आता तुती जोपासण्यासाठी आता हे पीक झाल्यानंतर तो आपलं उत्पादन एक एप्रिल आणि मे मध्ये बंद राहील आपल्याकडे. तर उन्हाळ्यामध्ये तुती बाग कमी पाणी असून सुद्धा तुम्ही तुतीचं चॉईस केलं. हे जर दुसरं पीक असलं असतं तर तुमचं केळी वगैरे असलं असतं तर टोटल नुकसान झालं. नाही, केळी असेल, आता मी ऊस 60-70 टनापर्यंत माझ्या शेतात अवरेज काढलेले ऊसाला, पण त्याला 18 महिने पैशासाठी थांबणं किंवा कारखान्याच्या पाठीमागं लागणं, त्या मजुराच्या पाठीमागं लागणं, चला आमच्या इथं ते इंटरव्ह्यू वगैरे खूप त्याच्यात अडचणी येतात मजुराच्या. आणि याच्यामध्ये तसं नाही, आपण माल सकाळी नेला मार्केटला, जास्तीत जास्त रामनगरला गेलो 3 दिवसामध्ये, तिकडे जरी गेलो तरी पेमेंटची कुठेही गेलं तरी अडचण नाही. आणि पुन्हा कमी पाण्यामध्ये कमी पाणी म्हणजे भरपूर कमी पाणी लागते. कारण 2006 माझ्यावर तळ्यावर मोटर होती, मोटर पाईप 3 किलोमीटरवरून पाईपलाईन होती. त्यावेळेस ऊस घेत होतो, पण आता माझ्या शेतातच सर्व काही आहे, तेवढ्यावरच उदरनिर्वाह ह्याच्यामध्ये पूर्णपैकी बॅच निघतो. खूप तुम्ही मेहनतीनं एवढं उत्पन्न वगैरे घेता आणि आळ्याची पण वाढ खूप छान झाली. एवढं टेम्परेचर बाहेर सुद्धा असून आळ्याची वाढ म्हणजे पाला चांगला, आपलं क्वालिटीचा पाला खाऊ घातल्यामुळं आळ्याची पण वाढ चांगली झाली आहे. आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये तुम्ही हे संगोपन यशस्वी करून दाखवलं. तसंच एप्रिल मे मध्ये कीटक संगोपन हे आम्ही बंद ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना सल्ला देतो. पण असेच काही शेतकरी तुमच्यासारखे मेहनती मोजके शेतकरी आहेत, ते उन्हाळ्यामध्ये पण 90 किलो 95 किलोचं ॲव्हरेज काढतात वगैरे. खूप तुमचं अभिनंदन. तुमचं पण अभिनंदन सर, कारण तुम्ही वेळोवेळी मदत केलेल्या मुंडे साहेबांनी वगैरे, तुम्ही सगळ्या ठिकाणी पण नेहमीच मार्गदर्शन करतात. जोगदंड साहेब आहेत, मुंडे साहेब आहेत, कसं येतात वेळोवेळी गाड्या हॅच करतात आणि तुम्ही पण त्यांचं सगळं टेक्निकल नॉलेज ऐकून वगैरे अंमलात आणता. याच्याबद्दल तुमचे खूप आमच्यापेक्षा तुम्ही जास्त जिद्दीने काम करतात म्हणून आम्हाला जास्त त्याचा आनंद आहे की आम्ही जे 2 गोष्टी सांगू त्याचा तुम्हाला फायदा पडतोय. खूप मेहनत म्हणजे कसं आहे, प्रत्येक शेतकऱ्याला आता हे आपल्या मराठवाड्यात सांगायचं झालं तर पाऊस खूप म्हणजे कमी प्रमाणात होत झाला आहे आणि अनुकूल नाही, मग आपल्याला वातावरण हे कधीच अनुकूल राहणार नाही. मग आपल्याला प्रत्येक वेळेस प्रतिकूल परिस्थितीवर मात करावं लागणार आहे. जसं पूर्वी प्लेग आला किंवा अनेक साथीचे रोग आले, मनुष्यानं त्याच्यावर मात केली मानवानं, पण त्याच्यानंतर दुसराच रोग उद्भवला, जसं आता कोरोना सारखं झालं. तसं आज ह्याला ग्रासरी फ्रॅक्चर जरी असेल तरी उद्या दुसरा काहीतरी येणारच आहे. गेल्या वर्षी ती नागफणी आता ह्याच्यात कुठंतरी एखादी दिसते जी की पालच खाणार नाही, मग ती हे रोग राहणारच आहे ना. दुसरा काहीतरी येईल, ह्याच्यावर उपाय जर आपण शोधला तर दुसरा येणार आहे. पण इतर रोगापेक्षा किंवा इतर जे काही बागा आहेत, फळबागेला आता 10 वर्षानंतर दुष्काळ पडायला आहे. म्हणजे 2014ला आमच्या इकडे दुष्काळ झाला, त्याच्यानंतर आता हाता पिकाला आलेले फळ येतं, झाड येतं, बागेचा लिंबून येतं, त्यांनी पाणी कुठलं आणायचं, उत्पन्न सुरू व्हायच्या अगोदर लॉस आहे. आणि माझी जरी बाग आज जरी काही जर झालं 2 महिन्यात मी जगवण्याचा प्रयत्न करणार, जरी कमी झाली तरी पूर्वरत मी डबल जून मध्ये लागवड करणार, पण रेशीम उद्योग बंद नाही करू देणार. खूप तुमचं अभिनंदन. नमस्कार.